हल्ली वस्तू तुझी आणलीस आर्यन कारगड कडून त्याने मला अमार आणले आहे. आणि आकाश रडत होता. आकाश आकाश का रडत होता? मैत्रिणीची आठवण आली. मैत्रिणीची आठवण. कुठली मैत्रीण? नाव काय घेणार? आणि आमची वरात थांबले तर का करवल्या नव्हत्या नवरा नवरीच्या माग. नमस्कार. तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. नमस्कार. सकाळच्या सूर्यप्रकाशात. सूर्याच्या काही नाही. तर आजचा कॉल आहे तो म्हणजे वरवरतीचा, आणि इथून शिवऱ्यातून आम्ही जाणार होते म्हणजे पनवेलला. 8 वाजलेत. आम्हाला बोलवलेलं 8:30ला. आता तिकडे घाई होणार आहे. सो हे बघा भांडी वगैरे घेतलीत आणि आता आम्ही चाललोय. ए तू खोल ना, काला टाइमपास करत. टाइम झालाय रे बाबा, घ्या लवकर. हल्ली वस्तू तुझी आणलीस आर्यन कारगड कडून त्याने मला अमार आणले आहे. ए चला चला. बाजा नवरा निघलो. घे अरे घे घ्या काय माझ्या घेते. अरे बाबा घे घे चल. गाडी इकडे आपल्या इकडे जा. ए राणा, आंघोळ केलीस? खरंच नाही केली. चला आता थोड्या वेळात नवरा निघेल. ए घरी जा आता. तुला नाकार घेऊन कोण येईल घरी? वास मारते. आंघोळ केलीस काय? काय बोलते? जा आपला डिओ मारून ये जा. मस्त बघितलं ते. चला. असताना आमची स्टेपनी कुठं पण चालतायत. हाफवर नाही, बेसवर नाही, वन साइड. त्याला पॅकअप आता गावातून 9 वाजले. गाडी आण. ए आयुष, अरे गाडी आण, नंतर ते घे.
ए आख्या ए तू मशीन आण सांगत्या तिकडे कसा पळाला सोडाल तर हा आणि चला आता आमच्या गावातून पॅकअप. आता आम्ही चाललो पनवेलला. सो आता डायरेक्ट भेटू आपण पनवेल. आयुष आणि आता आम्ही पोचलोय ते म्हणजे पनवेल उमरोली. वाजतंय तिकडं जाम आतमध्ये आहे काय गाव. काय बोललास काय जाम बोललास की मी ऐकला आख्याची ओळख सगळीकडे आहे ना तेव्हा कोणतरी ओळखीचा भेटते आख्याला. गाववाला हा? बघते काय बोलतो याला ठेवून ते बघ काय सांगतो. अशा समोरचा सुरेश मामा काही दहाने सांगता जाम मनावर घेतला उलटा सुलटा. काही दिवसात मी पण वाजवेन. बघू तीच अपेक्षा आहे आम्हाला पण लवकरच वाजवायचं. हे नाही तर लग्न तरी वाजवून टाका. नाही नको लग्न नको. घ्या आणि आत्ताच नवरा पोचलाय मांडवात आणि आता लग्न लागायची सुरुवात होईल. आयुष वगैरे काय आहे का नाही? काय नाही. डोंगर वगैरे नाही का आपले? डोंगर ए नदी ए नदी ए नदी आहे ना? त्याला नदीवर आम्हाला दाखवशील नंतर फिरायला. फिरायला काय कालीमोरी दिलीत का कालीमोरी कालीमोरी होती तुमच्याकडं काय बाबू हा लोकांना कालीमोरी गंडवतोय. होती ओ माय गॉड आशुऱ्याचे रील स्टार. आज माझे पार्टनर नाही आहेत म्हणजे अतुल चिन्मय आमच्या इथं दुसरा आकाश आहे. दुसरा आकाश दुसरा आकाश नाही, नाही. दुसरा आकाश इकडं पांड्या
काय दाखव आता मगाशी बरोबर बनवला. कसा निर्मळ नाही मगाशी बरोबर बनवला दुसरा आकाश. आणि आता आपण डायरेक्ट लग्न लागल्यावर भेटू. चला आता वाजून झालाय आणि आता आम्ही चाललोय जेवायला. हातगाडी ठेवून आणि हे बघा सर्व हातगाडी साफ आणि इकडे आम्ही सर्व वाणे ठेवले ते बघा. मस्त जागा पण भेटले आम्हाला. सो चला आता जेवायला चाललो. आणि चला आता जेवण वगैरे आलोय आणि आता आम्ही झोपतोय. पाले लागलेले आता पहिली काय नाही आता काय नाही आता काय नाही. चला आता आपण डायरेक्ट भेटू झोप काढून संध्याकाळी वरातीला. सो चला झोप आले. झोपलोच नाही 2 तास झोपलोय रात्री फक्त. चला तर भेटू. कुठं मी चाललो मसाज करीत असलं तर मी नाही झोपत. मी पण चाललो. चला आता आपण डायरेक्ट भेटू वरातीला. चला तर आता वाजले ते म्हणजे 5 आणि मस्त झोप वगैरे काढून नाश्ता वगैरे करून आम्ही आलोय आणि आता चाललोय वरात काढायला. आणि आता हे बघा पाठी पोर आहेत आपल्या. चला आणि आता थेट जाऊया आपण वरात काढायला. चला मांडवा. चला भाज्या करायला. हाथ गाड़ी ढकलने का 700 जनरेटर चालू करने का 200. चला भाज्या ये प्रभात ये बोलवलाय. आणि चला आत्ताच आमचा भाज्या करून झालाय आणि आता आम्ही थांबलोय वरात निघायची वेट करतोय. आणि आकाश रडत होता. आकाश रडत होता. आकाश का रडत होता? पहिली आहे मैत्रिणीची आठवण आली. मैत्रिणीची आठवण. कुठली मैत्रीण? नाव काय घ्या आता तो खरोखर रडत होता. आता रडेल. ह्या गाण्यावर या रडणार. गाण्यावर रडायलाच पाहिजे. कॉपीराईट येईल आपण बंद करू थांबा. चला पॅकअप झालाय. वन साइड आकाश 6:30 वाजलेत आणि आमचा आता इथून पॅकअप झालाय आणि आता आम्ही सर्व सामान भरून थेट जाणार हशिवऱ्याला. आणि आजचा सगळा करता करता आकाश आहे वन साइड. हे सोडून काय नाही जमरे रे जरा काय नाही. नको सोडू. अरे लागतील बसताना नाही ना. अरे हा गेला एक जण. कोण गेला? गेला ना. या चला घे चल. दे मला सामान. आणि चला आता आम्ही निघालोय ते म्हणजे घरी जायला. हे बघा तिघ जण बसलोय. येताना एकटाच होतो पण आता आयुष बोलते मला मागे जमणार नाही. उलट्या होतात खूप वारा सुद्धा आहे.
त्यामुळे त्याला आम्ही पुढे घेतलंय आणि आता चाललोय. आणि आता थेट आपण भेटू आशिवऱ्यालाच. बघूया किती वाजता. आता वाजले 6:45 परफेक्ट. बघूया किती वाजता पोहोचतोय. त्यांनी सांगितलं 11च्या आधी वरात जाईल घरात. तुला किती वाजता पोहोचायचं तसं मला नाही सावकाश चल, आपल्याला काय घाई नाही. काय घाई नाही. पण माझा या ड्रायव्हर वरती विश्वास आहे. 11 वाजता पोहोचलो तरी चालेल. डायरेक्ट घरात वरात. त्या साईडला 11च्या आधी वरात जाईल घरात. आणि ट्रॅफिक मध्ये उलट्या साईडनी टाक. ज्या साईडला ट्रॅफिक असेल ना त्या साईडला टाक आपली गाडी. हा, हल्ली नाही पाहिजे. हल्ली नाही पाहिजे. चला तर आता आपण भेटू डायरेक्ट हाशिवऱ्याला. तर चला आता वाजलेत 9 रात्रीचे आणि पोचलोय गावात आपल्या. आणि आता वरातीला आलाय तो म्हणजे अतुल. काय वाजवणार आहेस? काय देतील ते गाडीचं गाडी कीबोर्ड तर कीबोर्ड. आणि चला बघा सामान तर काढलंय सर्व. आणि आता झालं वरात तर निघालाय बघा. थोड्यांचा रथ आहे. चला घ्या. तर चला आता वरात वाजवतोय. हे घ्या चला गाडी घ्या. आणि आमची वरात थांबले. आणि आमची वरात थांबले तर का करवल्या नव्हत्या नवरा नवरीच्या मागं. तर आमची वरात थांबले आणि देवगिनीत पुढे आहे बघा. तर आता थांबलो आणि नवरा नवरी करत आता निघेल थोड्या वेळात. करवले आलेले आहेत नवरा नवरीच्या. तो आता थोड्या वेळातच आपली वरात निघेल.
11:30 वाजलेत. 11:30 वाजलेले आहेत आणि पॅकअप झालाय आमचा. बघा सर्व पॅकअप करते आणि जेवायला चल. पोरांना जाम भूक लागली. नाश्त्याने भागला नाही पोरांचा. कमी पडले पैसे पण. पांड्या काय बोलशील याच्यावर? 300 रुपये कोण देते काय? 200 दे ना मग, 300 कशाला? नाही पोरा मोजले ना 50-50 प्रत्येकी. 6 जण होते ना. आणि आता आम्ही चाललोय जेवायला. सो हा वरवरतीचा लॉक मी इथंच एंड करतोय आणि भेटू आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.